वडिलांचा मोठेपणा म्हणून सांगतो की ते निवृत्त झाले आणि त्यानंतर मी करतच होतो काम, परंतु मी कॅनव्हास जेव्हा करायला लागलो, चित्रकारांना जे लागतं, तर त्यावेळेला मला कापड लागायचं. हे स्वतः मुळजी जेठा मार्केटात जायचे आणि तुकडे नमुने आणून घ्यायचे. सुभाष हे बघितलं, कुठलं तू टेस्ट कर. म्हणजे जो मॅनेजिंग डायरेक्टर होते जे, पण त्यांना कधी कमीपणा नाही वाटला. ही जी गोष्ट आहे ना, ही खरं जर प्रत्येक मराठी उद्योजकांनी घेतली, पुन्हा श्रमाची आणि कुठलंही काम कमी दर्जाचं नाही, लाज वाटायचं कारण. आणि त्यांचं एक होतं, ते मला कळलं की आपण स्वतः गेलं पाहिजे. लॅबोरेटरी मधलं स्टेनलेस स्टीलचं भांडी आणि चमचे ते स्वतः जाऊन घ्यायचे. माणसं होती त्यांच्याकडे, पाठवता आलं असतं. आणि मी सुद्धा आज प्रथम लॅबोरेटरीत काय हवं असेल तर मी स्वतः जायचो. आणि ही यशाची गुरुकिल्ली आहे असं मला वाटतं. कॅमलिन प्रस्तुत मोठ्यांचे बालपण हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात आकाशवाणीवर 15 ते 20 वर्षांपूर्वी प्रसारित झाला होता. त्या कार्यक्रमात त्या क्षेत्रातल्या अनेक मोठ्या नावाजलेल्या मान्यवर व्यक्तींनी त्यांचं बालपण कसं गेलं याबद्दलच्या गोष्टी सांगितल्या होत्या. रसिकांच्या आग्रहास्तव कॅमलिन मोठ्यांचे बालपण हा कार्यक्रम आम्ही BMJ ऑन एअर या आमच्या चॅनलवर पॉडकास्ट करत आहोत. याचा जरूर आस्वाद घ्या. मारामारी, दंगा, मस्ती, अभ्यास आणि खेळ लहानपणी तरी मिळत असे का मोठ्यांना